नमस्कार मंडळी, मी तृप्ती शुभम रोटे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। मकर संक्रांती आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण। या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देतो। तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणतो। पण तुम्हाला माहिती आहे का, या मंगलमय दिवशी काही अशा गोष्टी चुकूनही कोणाला देऊ नका किंवा दान करू नका। जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं, कुटुंबात अडचणी येऊ शकतात आणि तुमच्या नशिबावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो। आज मी तुम्हाला त्या 3 वस्तूंबद्दल सांगणार आहे ज्या मकर संक्रांती या दिवशी कोणालाही देणं टाळा। आपण अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, पण ज्योतिषशास्त्रानुसार या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया त्या 3 वस्तू। पहिली वस्तू जी मकर संक्रांतीला कोणालाही देऊ नका ती म्हणजे जुने वापरलेले किंवा फाटलेले कपडे। तुम्ही म्हणाल यात काय वाईट आहे, गरजू लोकांना दिल्यास पुण्यच मिळतं। बरोबर आहे, पण मकर संक्रांतीचा दिवस हा नवीन सुरुवात आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक आहे। या दिवशी जुन्या वापरलेल्या किंवा फाटलेल्या वस्तू दान केल्यास तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येते असं मानलं जातं। या दिवशी दान करायचं असेल तर नवीन आणि स्वच्छ वस्तू दान करा। जुन्या कपड्यांमुळे शनी आणि राहू ग्रहांचा नकारात्मक प्रभाव वाढू शकतो, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात। दुसरी वस्तू जी मकर संक्रांतीला चुकूनही कुणाला देऊ नका ते म्हणजे तेल। आता तुम्ही विचार कराल, तेल का नाही? तेल तर शनी महाराजांना प्रिय आहे। पण मित्रांनो, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो। सूर्य हा ग्रहांचा राजा आहे। या दिवशी तेल दान केल्याने सूर्यदेव नाराज होऊ शकतात आणि तुमच्या आरोग्यावर, सन्मानावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। शनीची साडेसाती सुरू असलेल्या लोकांनी तर हे विशेषतः टाळावे। या दिवशी तेलाचा वापर शरीराला लावण्यासाठी शुभ मानला जातो, पण दान करण्यासाठी नाही। आणि तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची वस्तू जी मकर संक्रांतीला चुकूनही कोणाला देऊ नका ते म्हणजे प्लास्टिकच्या वस्तू किंवा धारदार वस्तू। आजकाल आपण प्लास्टिकच्या अनेक वस्तू वापरतो, पण प्लास्टिक हे पर्यावरणासाठी हानिकारक आहेच, शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार ते नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं। मकर संक्रांतीला प्लास्टिकच्या वस्तू दान केल्यास घरात पैसा टिकत नाही, कर्ज वाढतं आणि घरात अशांतता येते असं मानलं जातं। त्याचबरोबर कात्री, चाकू यांसारख्या धारदार वस्तू दान करणंही टाळा। यामुळे कुटुंबात वादविवाद वाढू शकतात आणि नात्यांमध्ये कटुता येऊ शकते। तर मित्रांनो, या होत्या त्या 3 वस्तू ज्या मकर संक्रांती या दिवशी चुकूनही कुणाला देऊ नका। लक्षात ठेवा, दान करणं हे नेहमीच चांगलं असतं, पण योग्य दिवशी योग्य वस्तू दान केल्यास त्याचं पुण्य अधिक मिळतं। मकर संक्रांतीला तुम्ही तीळ, गूळ, खिचडी, ब्लँकेट, धान्य किंवा पैसे दान करू शकता। यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येते आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो। आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कुटुंबियासोबत नक्की शेअर कराल। या संक्रांतीला तुम्ही या चुका टाळा आणि भरभरून आशीर्वाद मिळवा। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि सुरक्षित राहा। धन्यवाद।